इष्टानो, आयज आमी पळोवया बेतकी ह्या गावात दिवजा कशी पेट्टा आणि ह्या फाटल्यान कारण कितें। तर आयज आमी बेतकी मानमोळ्या वाडा ह्या गावात येयला। दर्याच्या देगेर बसला हो गांव। कुळागरांनी आणि झुळझुळ व्हाणाऱ्या झऱ्यांनी नटला हो असो बेतकी गांव। इष्टानो, गोंय म्हटल्यार देव देवताची भूमी। शेता भाटांनी नटलेले हे आमचे सुंदर अशे गोंय। एक उत्सव जावप म्हटल्यार गोंयचे खाशेलपण। प्रत्येक म्हयन्यान एक तरी उत्सव येता अशी आमची संस्कृताय। दिवजाची जात्रा हो एक पारंपारीक उत्सव जो पुरातन काळापासून चलत येयला। पारंपारीक रितीन नववारी कापड न्हेसोवन आपल्याकडे असलेले वस्ती घालून ही बायलां सजली वता आणि हातात दिवस घेऊन देवळाक फेरे मारतना दिसता। दिवज हो पारंपारीक शब्द। तितून दिव्याक 4 कोनशे आणि 1 वयर असता। अशे तेका 5 वाती असता। वाती एका जाग्यार उरच्यो म्हूण आणि वाती बऱ्यो पेटपाक जाय म्हूण तेका खाच कशी असता आणि दिवज सारके धरपा लागोन तेका एक हँडल असता। आदले जे लोक असले ते दिवज खंय पिठाचे करून पेटयताले। आता ही दिवजां मातीपासून किंवा पितळीची वापरली वता। दिवजा वेळार कुटुंब देवाक मान दितात, समृद्धी आणि बरेपणाक आशीर्वाद मागतात। दिवजाची जात्रा हे फक्त कुटुंबीक प्रकरण न्हय, तर एक समाज, शेजारी, इष्ट, सोयरे एकठांय हाडपाक मदत जाता। दिवजा ही पारंपारीक गोंयच्या मातीची हस्तकला असून थळाव्या 5 तेल धारकाक येजमानकी दितात। मातयेची आयदनां वा पितळेचे दिवस धार्मीक संस्कृतायेन लग्न जाल्ल्यो बायलो आणि नव्यान लग्न जाल्ल्या जोडप्यां खातीर आसता। ह्या दिसा पूर्ण गोंयभर 12 जात्रा एकाच दिसा जाता। बेतकी मानमोळ्या वाडा ह्या गांवची एक वेगळीच काणी आसा। खूप वर्सां पयलीं कुंकळे ह्या गांवान जंय देवी शांतादुर्गेचें देवूळ आसा थंय पेटयतालीं। पूर्वज लोक अशें सांगता की त्या वेळार दिवजा ही पिठाची करताले। थंय दिवजा पेटोवपाक गेल्ल्या बायलांनी दिवजा पेटयली। थोड्या वेळात दिवजाचे तेल सोंपले। तेका लागून त्या बायलांनी आपल्या घोवाक तेल हाडपाक धाडले। खूब वेळ जालो आणि ते तेल घेवन येवकूच ना। त्या बायलांनी वाट पळोवन पळोवन ती दिवजा काडली आणि एका तळयेन उडयली आणि रागान घरा आयली। तेन्नापासून खंय मानमोळ्या गांवचे लोक दिवजा पेटोवपाक कुंकळ्या वचना। मानमोळ्या गांवांत देवूळ आसा, थंय ती बायलां दिवजा पेटयता आणि रातची कुंकळ्या जात्रेक शांतादुर्गेचो आशीर्वाद घेवपाक वयता। दिवजा घेवन देवळाक 5 भोंवताडे मारतात आणि दिवजा पेटोवन जातकीर ती बायलां उरलेले तेल जे आसता ते सगळ्यांच्या माथ्यार घालतात। तुमचो असोच मोग आसूं आणि तुमचो आशीर्वाद घेवन हांव फुडें वयता। तुमकां व्हिडिओ आवडलो जाल्यार कृपा करून म्हजो यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करा, लायक करा आणि शेअर करा। आमच्या माणकुल्या गोंयान पळोवपा सारकें कितें कितें आसा ते सगळे ह्या चॅनलाचेर तुमकां पळोवपाक मेळटले।